पहिला थेरम आपण आज केला तो म्हणजे इफ क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज अ पॅरलेलोग्राम देन अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट ए इज इक्वल टू सी आणि बी इज इक्वल टू डी. तर यू जॉईन एसी ला जोडला मग दोन ट्रायंगल तयार झाले एबीसी आणि सीडीए. मग एबीसी आणि सीडीए तयार झाल्यावर पॅरलेलोग्राम दिलेला आहे त्यामुळे ही लाईन याला पॅरलल आहे. AB is parallel to CD and DA is parallel to BC. आपल्याला त्यामुळे या जर दोन लाईन पॅरलल असतील तर हा अँगल इज इक्वल टू हा अँगल. ते आपलं झालं पहिलं स्टेटमेंट BAC इज इक्वल टू DCA. दुसरं स्टेटमेंट हा अँगल इज इक्वल टू हा अँगल अगेन अल्टरनेट अँगल ACB इज इक्वल टू CDA आणि लाईन AC आणि CA ही सेम आहे त्यामुळे ASA अँगल साइड अँगल साइड अँगल ASA टेस्ट मुळे आपला ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल CDA कॉन्ग्रुएंट झाले आणि म्हणून त्याचे दोन करस्पॉन्डिंग अँगल होते B आणि D हे इक्वल झाले. जर आपण डायगोनल BD जोडला तर उरलेले दोन पण इक्वल होतील किंवा इथे सुद्धा तुम्ही लिहू शकता की O प्लस X इज इक्वल टू X प्लस O. त्यामुळे ते इक्वल झाले असं हे पहिलं प्रूफ आहे. आता दुसरं आपण त्याचा कॉन्व्हर्स प्रूव्ह करायचा प्रयत्न. जर कोणत्याही क्वाड्रिलॅटरल मध्ये जर अपोजिट अँगल्स इक्वल असतील तर तो क्वाड्रिलॅटरल पॅरलेलोग्राम असणार. मग आता त्याचा आपण प्रूफ लिहितोय. ए ला X म्हटलं C पण X असणार कारण दिलेलं आहे अपोजिट अँगल्स आर. B ला Y म्हटलं तर D पण Y असणार कारण अपोजिट अँगल्स आर इक्वल. त्यामुळे 2x प्लस 2y इज इक्वल टू 360. चौकोनाच्या चारही कोनांची बेरीज 360 असते म्हणून. त्यामुळे x प्लस y इज इक्वल टू 180. मग आता जर तुम्ही इथे बघितलं x प्लस y इज इक्वल टू 180 implies AB parallel CD. कारण काय x प्लस y इज इक्वल टू 180 म्हणून मी लिहितोय AB पॅरलल CD. कारण काय लिहायचं इंटिरियर अँगल्स ऑन द सेम साइड ऑफ ट्रान्सव्हर्सल. म्हणजे तुम्हाला आठवत असेल तर मागच्या लेक्चरला आपण हा अँगल अधिक हा अँगल बरोबर जर 180 असतील तर या दोन लाईन्स पॅरलल असतात हे सिद्ध केलेलं आहे. म्हणून x प्लस वाय इज इक्वल टू 180 AB पॅरलल CD. पण x प्लस वाय जर तुम्ही हा आणि हा घेतलात तर x plus y is equal to 180. Therefore, AD parallel BC. Reason same. आणि मग therefore by definition quadrilateral ABCD is parallelogram. बरं मला आता एकदा विचारू दे की डेफिनेशन काय आहे पॅरलेलोग्रामची. किती जणांना आठवतीये डेफिनेशन ऑफ पॅरलेलोग्राम. आपण मागच्या लेक्चरला केलेली आहे बघायची नाही वही. मागच्या लेक्चरला केलेली आहे डेफिनेशन ऑफ पॅरलेलोग्राम. कोणाला आठवते तर ते वापरता येणार आहे प्रूफ मध्ये. आठवत असेल मागे जे जे केलं ते आठवत असेल तर पुढच्या प्रूफ मध्ये वापरता येतं नाहीतर वापरता नाही येणार. क्वाड्रिलॅटरलची डेफिनेशन काय केली होती आपण. चला उघडा वही वाचा एकदा. अरे आता कमी मुलं आहेत तुम्ही बोलायला पाहिजे माईक चालू करून. Sir, when the opposite sides of any polygon are parallel, then it is known as parallelogram. लिहिलेली आहे का डेफिनेशन आपण. In quadrilateral, both pairs of opposite sides are parallel.
then it is parallelogram. हो की नाही हे लक्षात पाहिजे कायम. मग आता आपण दो क्वाड्रिलॅटरलच्या समोरासमोरील दोन्ही बाजू समांतर आहेत हे दाखवलं. ए बी पॅरलल सी डी, एडी पॅरलल बी सी. म्हणून बाय एबीसीडी इज अ पॅरलेलोग्राम. त्यामुळे झाला आपला चौथा थिअरम झाला. आता पाचवा थिअरम. if quadrilateral ABCD is parallelogram, then AC and BD bisect each other. बघा आता जर एबीसीडी हा पॅरलेलोग्राम असेल तर एसी आणि बीडी जर दोन्ही डायगोनल तुम्ही काढले तर हा जो पॉइंट एम असणार आहे तो एम हा एसी चा पण मिड पॉइंट असणार आणि बीडी चा पण मिड पॉइंट असणार. Diagonals bisect each other, then diagonals bisect each other. लक्षात घ्या हा महत्वाचा थिअरम आहे. तर तुम्हाला काय सिद्ध करायचंय? एबीसीडी पॅरलेलोग्राम दिलेला आहे. एबीसीडी सिद्ध करायचं आहे. टू प्रूव्ह दॅट MA is equal to MC and MB is equal to MD. या दोन गोष्टी प्रूव्ह करायच्या तुम्हाला. थांबतो 5 मिनिटं, बघूया जमतंय का. रेकॉर्डिंग चालू करायची आठवण करा. Proof. Consider triangle AMB correspond. A हा जो आहे तो C बरोबर असणार कॉन्ग्रुएंट. ट्रायंगल CMD 1 MAB angle MAB congruent to angle MCD, alternate angle. AB congruent CD, ABCD is parallelogram. Third, angle MBA congruent angle MDC, alternate angle. Therefore, 4 triangle AMB congruent triangle CMD, angle side angle by ASA test. Therefore, 5
AM is equal to CM. Segment AM congruent to segment and 6 MB congruent to segment MD by CSC. असा आहे हा पाचवा झाला. सहावा याचा कॉन्व्हर्स. इफ इन एनी quadrilateral diagonals bisect each other, then quadrilateral is parallelogram. So quadrilateral ABCD AD, AC and BD intersect at M given AM is equal to CM and BM is equal to DM. Prove that ABCD is parallel. So in any quadrilateral, if diagonals bisect each other, that means it is given that ABCD AM is equal to CM, DM is equal to BM. Then ABCD must be parallel. Proof. बघा जमतंय का? Triangle AMB corresponds with triangle CMD. इथे A आणि C पहिल्या नंबरला, कारण हे अँगल इक्वल असणार आहेत दोघं. हा अँगल आणि हा अँगल इक्वल असणार नाहीये, म्हणून हे जे आपण नाव लिहितो त्या क्रमाला महत्व आहे. AMB CMD A consider झाला. First AM is equal to CM given. Second AMB angle AMB congruent angle CMD, vertex opposite angle. हे कारण आहे त्याचं. काय इक्वल असणार आपण सिद्ध केलेलं आहे, अपोजिट अँगल्स इक्वल असतात. तिसरं AM झाला, MB इक्वल्स MD गिवन. तीन गोष्टी झाल्या, साइड अँगल साइड. सो 4/SAS टेस्ट. वर जे दोन ट्रायंगल लिहिले ते कॉन्ग्रुएंट असणार. ट्रायंगल AMB कॉन्ग्रुएंट ट्रायंगल CMD, आणि म्हणून त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्स इक्वल असणार. किंवा तुम्ही आता इथून दोन प्रकारे करू शकता की यू कॅन से
MAB major angle for fifth, major angle MAB is equal to MCD, alternate angle, implies AB parallel CD. Sixth, major angle MBA is equal to major angle MDC, alternate, implies AD parallel BC. Therefore, quadrilateral ABCD is parallel. बर, याच्यापेक्षा इथून दुसरं काय लिहू शकतो आपण? 5 AB congruent CD by CSCT. ऍक्च्युली इथे हे अल्टरनेट अँगल जे आहे ना, त्याचं ते रिझन याच आहे. अल्टरनेट अँगल हे रिझन कोणाचं आहे? याचं. आणि याचं रिझन काय आहे? CACT. याचं रिझन आहे CACT. आणि हे दोघं इक्वल असल्यामुळे या दोन लाईन पॅरलल आहेत, कारण ते अल्टरनेट अँगल्स. इथे A is equal to CD. Similarly, we can prove sixth AD congruent BC. Okay, and therefore आपण दुसरा थेरम वापरू. Therefore, by theorem 2, quadrilateral ABCD is parallel. अरे समजते का? जसे आपण थेरम करत जाऊ एक 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 जास्त, तसतसं आपल्याला ती सोपं होत जाणार पुढचे थेरम लिहिणं. कारण मागचा आपण प्रूव्ह केलेला जो थेरम आहे तो आपण वापरू शकतो. आता पॅरलेलोग्राम मधला 7वा आणि शेवटचा थेरम, if one pair of opposite sides of quadrilateral is congruent and is equivalent, congruent and parallel, then quadrilateral is parallelogram. बघा आता हा थेरम काय आहे, तो चित्र काढून दाखवतो. जर आपल्याला असं सांगितलं की समोरासमोरची एकच बाजू जेवढी ही आहे तेवढीच ही आणि पॅरलल एकमेकांना, असं जर असेल म्हणजे AB इक्वल अँड पॅरलल टू DC, असं जर असेल तर तयार होणारा जो क्वाड्रिलॅटरल आहे ABCD तो पॅरलेलोग्रामच असणार. गिवन AB इक्वल अँड पॅरलल CD लिहितो. गिवन AB congruent to CD and AB parallel to CD. To prove that quadrilateral ABCD is parallel.
ठीक आहे. तर आता तुम्ही करा, बघूया कसं करताय बघूया. हे जोडलं, हे जोडलं. आता दिलेल्या दोनच गोष्टी आहेत. AB इज पॅरलल टू DC आणि AB इज इक्वल टू DC. बघूया प्रूफ लिहिता येते का. ओके. AC जोडा, AC ट्रान्सव्हर्सल आहे, त्यामुळे अल्टरनेट अँगल BAC आणि DCA इक्वल आहे. त्यामुळे आता ट्रायंगल कन्सिडर करूया. ABC करस्पॉन्ड्स विथ CDA. AB कॉन्ग्रुएंट टू CD. इथे CD पाहिजे. BAC congruent with DCA, alternate angle. मग AC congruent with CA, सेल्फ. त्यामुळे आता कोणते झालं, हा पहिली ही झाली साइड, हा झाला अँगल, हा झाले साइड. अँगल जो आहे तो इन्क्लुडेड अँगल आहे, त्यामुळे ट्रायंगल ABC for triangle ABC congruent triangle CDA by SS test. Therefore 5. आता काय होणार आहे, AD congruent BC, ABC therefore by theorem 2 quadrilateral ABCD is parallel. लक्षात आलं. किती थेरम झाले टोटल? 7 थेरम. तर आता आपण जर आपण रिव्हिजन करूया, म्हणजे आपल्या 4 गोष्टी लक्षात राहतील. काल आपण पहिल्यांदा काय केलं मागच्या लेक्चरला, की 9 गोष्टी, दोन लाईन पॅरलल आहेत, एक ट्रान्सव्हर्सल आहे L1 L2, याला ट्रान्सव्हर्सल T म्हणूया. 1 अँगल 1, अँगल 2, अँगल 3, अँगल 4, अँगल 5, अँगल 6, अँगल 7, अँगल 8. बरोबर. पहिलं स्टेटमेंट 1 इज इक्वल टू 5. दुसरं स्टेटमेंट 2 इज इक्वल टू 6. तिसरं स्टेटमेंट 4 इज इक्वल टू 8. चौथं स्टेटमेंट 3 इज इक्वल टू 7. या चौघांनाही आपण म्हटलं करस्पॉन्डिंग अँगल्स. हे चारही इक्वल असतात. त्याच्यानंतर पाचवी गोष्ट 3 इक्वल्स 5. सहावी गोष्ट 4 इक्वल्स 6. या दोघांना आपण अल्टरनेट अँगल म्हटलं. सातवी गोष्ट 4 प्लस 5 इज इक्वल टू 180. आठवी गोष्ट 3 प्लस 6 इज इक्वल टू 180. इंटीरियर एंगल्स आर सप्लिमेंटरी. बरोबर आहे. या 8 गोष्टी झाल्या, आणि या 8 गोष्टी जर या 8 पैकी कोणती एक गोष्ट जरी सत्य असली तरी उरलेल्या 8 तर असतातच, आणि 9वी असते L1 पॅरलल L2. या 9 गोष्टी अत्यंत महत्वाच्या, या लक्षात पाहिजे. करस्पॉन्डिंग अँगल, इफ करस्पॉन्डिंग अँगल्स आर इक्वल, L1 पॅरलल L2,
If L1 parallel L2, corresponding angles are equal. If alternate angles are equal, L1 parallel L2. If L1 parallel L2, alternate angles are equal. If interior angles add up to 180, L1 parallel L2. If L1 parallel L2, interior angles add up to 180. बरोबर. आता या 9 गोष्टी आपण केल्यानंतर याच वापरून आपण 7 थिअरम लिहिले. थिअरम 1 कसे लक्षात ठेवायचे आपण आता हे? इफ पॅरलेलोग्राम implies AB is equal to CD, AC is equal to AD is equal to BC. असे तरी लक्षात ठेवा. किंवा हा आणि हा दोघं मिळून लक्षात ठेवायचे. AB equals CD and AD equals BC असं जर असेल तर पॅरलेलोग्राम. किंवा इंग्लिश मध्ये लक्षात ठेवू शकतो आपण, quadrilateral is parallelogram if and only if opposite sides are equal. Quadrilateral is parallelogram. Quadrilateral is parallelogram if and only if च चिन्ह असं असतं दोन्ही बाजू, इकडून तिकडे किंवा तिकडून इकडे, opposite sides are equal. हे दोघं जर लक्षात ठेवताना सोपे आहेत. त्याच्यानंतर पुढचे दोघं, इफ पॅरलेलोग्राम तिसरा आणि चौथा लक्षात ठेवायचा एकत्र. इफ पॅरलेलोग्राम implies angle A equals angle C and angle B equals angle D. किंवा उलट, angle A equals angle C and angle B equals angle D, then parallelogram. English मध्ये quadrilateral is parallelogram if and only if opposite angles are equal. हे झाले 4, 3 आणि 3, 2 आणि 2, 4 झाले. पाचवा parallelogram diagonals bisect each other. एकमेकांना मध्यबिंदू छेदतात. एक दुसऱ्याला मध्यबिंदू छेदत नाही किंवा दुसरा पहिल्याला छेदत नाही, एकमेकांना मध्यबिंदू छेदतात. बोथ diagonals bisect each other. किंवा if in any quadrilateral both diagonals bisect each other, then parallelogram. लक्षात कसं ठेवायचं? Parallelogram if and only if diagonals bisect each other. हे झाले 5 आणि हा 6, बरोबर. आणि 7वा एकटा आहे आणि तो कन्व्हर्स डायरेक्शननेच आहे. पॅरलेलोग्राम कधी असतो 7वा? जर एक साइड कॉन्ग्रुएंट अँड पॅरलल असेल, then it is a parallelogram. One pair of opposite side is congruent and parallel, then it is parallelogram. एकाच डायरेक्शन मध्ये, त्यामुळे तो असाच लक्षात ठेवायचा. If one pair of opposite side is congruent and parallel, then it is parallelogram. जर ABC हा ट्रायंगल आयसोसिलस असेल, इक्विलॅटरल नाही, आयसोसिलस, ABC, this and this is common. Given AB is equal to AC, prove that angle B equals angle C.
करा बघूया. जर ट्रायंगल आयसोसिलस असेल तर त्याचे समोरासमोरील समान बाजू समोरील कोण समान असतात. काय आहे हा थिअरम? समान बाजू समोरील कोण समान असतात. बघूया करताय का? चला. Let D be midpoint of BC. Join AD. ठीक आहे, अशी सुरुवात केली आपण. जर एडी जोडला तर आपल्याला 2 त्रिकोण लागतात. ते 2 त्रिकोण मिळाले आणि बीडी इक्वल्स डीसी हे पण मिळालं. आता आपल्याला सिद्ध करायचंय हा अँगल इज इक्वल टू अँगल. बघा जमतंय का? कन्सिडर एडीबी एडीसी. एडी कॉन्ग्रुएंट एडी सेल्फ कॉन्ग्रुएंट, डीबी कॉन्ग्रुएंट पॉइंट, AB congruent AC given. Therefore, by SSS test, ADB congruent to ADC, and therefore angle B equals angle C. आता अजून एक वेगळ्या प्रकारे दाखवतो कसं करायचं असतं ते. 2 ट्रायंगल घेत आपल्याला दिसायला लागतात पण ते दिसले नाही आणि असले तरी चालतात. बघा आता ABC इथे आपल्याला काय दिलंय? हा अँगल आणि हा अँगल इक्वल दिले. साइड या 2 साइड इक्वल दिलेले आहेत. प्रूफ 1, प्रूफ 2. Consider triangle ABC corresponds with triangle ACB. हा ट्रायंगल इकडून इकडे आणि इकडून इकडे असा बघितला. 1 AB congruent AC given 2 angle ABC congruent angle ACB. हो का नाही? सेल्फ कॉन्ग्रुएंट आणि थर्ड AC कॉन्ग्रुएंट AB. बघा पहिलं इकडचे तिघही मी AB कॉन्ग्रुएंट AC, ABC कॉन्ग्रुएंट ACB, AC कॉन्ग्रुएंट AB given. Therefore, by 4, triangle ABC is congruent with triangle ACB. म्हणजे हा त्रिकोण जो आहे तो आरशात बघितला तरी सुद्धा तसाच दिसतो. हा समजा तुमचा आरसा असेल तर हा त्रिकोण आरशात बघितला तर तो असाच दिसणार, फक्त ACB असा दिसणार इकडे. त्यामुळे आपण कन्सिडर करताना हे 2 त्रिकोण कन्सिडर केलेत, एक तोच आणि एक त्याचा आरशात दिसणार. आणि या 2 बाजू समान आणि इन्क्लुडेड अँगल समान, त्यामुळे बाय एसएस टेस्ट हे 2 ट्रायंगल इक्वल झाले आणि मग हे 2 ट्रायंगल इक्वल झाले म्हणून त्यांचे बेस अँगल बी कॉन्ग्रुएंट अँगल सी, CAC. म्हणजे 2 ट्रायंगल काढलेच नाही, जो ट्रायंगल आहे. आता हा आयसोसिलस ट्रायंगल नसता, असा कुठचा तरी ट्रायंगल असता असा ABC, तर आपल्याला ABC आणि ACB असं पकडता नसतं आलं, कारण AB इज इक्वल टू AC नाहीये, त्यामुळे ही 2 स्टेटमेंट लिहिता नाही येणार आपल्याला. पण आयसोसिलस असल्यामुळे एकदा AB इज इक्वल टू AC लिहिलं आणि एकदा AC इज इक्वल टू AB लिहिलं, आणि म्हणून एकाच त्रिकोणात आपण दोन्ही त्रिकोण उलट सुलट पकडून हे प्रूफ करता आलं. हे चौथं प्रूफ आहे. मीडियन म्हणजे आता आपण ही जी काढली मध्यबिंदूला जोडणारी रेषा, ते काढून करता येतं. अल्टिट्यूड म्हणजे लंब टाकून सुद्धा करता येतं. अँगल बायसेक्टर किंवा कोन दुभाजक काढून सुद्धा हे प्रूफ करता येतं, किंवा काही न काढता
एक ट्रँगल आणि दुसरा ट्रँगल आरशातला असे दोन पकडून सुद्धा करता येतं. तर हे झालं आजचं काम आपलं.